नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जैन कंपनीचा आणि जिकेना जे सोलर पंपाचा 7.5 HP सोलर पंप बघणार आहोत. त्यामध्ये त्याचं इन्स्टॉलेशन, पाणी प्रेशर, मोटर मटेरियल आणि बाकीची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच मोबाईलवरती चालू होतं की नाही, त्यानंतर पाणी प्रेशर कोणता सोलर पंप जास्त मारतो, तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात पहिले आपण जैन कंपनीचा सोलर पंप बघूया, त्याची मोटर मटेरियल, इन्स्टॉलेशन, पाणी प्रेशर आणि त्यानंतर जिके एनर्जीचा सोलर पंप बघूया. आणि दोन्ही जे सोलर पंप आहे, दोन्ही 7.5 HP सोलर पंप आहे आणि दोघांमध्ये जवळपास 30 मीटरचा हेडपंप आपण टाकला आहे. म्हणजेच विहिरीवरचे दोन्ही सोलर पंप बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, बघू शकता ही जैन कंपनीची 7.5 HP मोटर आहे. म्हणजेच बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये आपण 30 मीटर हेडपंप ठेवला आहे. तर चला याची थोडीशी इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर बघू शकता हा 30 मीटरचा हेडपंप आहे आणि जवळपास तो 100 ते 150 फूट खोलीला चालतो. बघू शकता त्याच्या आतमध्ये लोखंडाची जाळी, लागलंच तर तुम्ही त्याच्यावरून प्लॅस्टिकची जाळी पण मारू शकताय, म्हणजेच कचरा उडू नये त्यासाठी. तसं गरज नाही आहे, पण तुम्हाला वाटलं तुम्ही लावू पण शकताय प्लॅस्टिकची जाळी. तर चला यांना मोटर आणि हेडपंप कनेक्ट करूया. तर बघू शकता मोटर आणि हेडपंप आपण कनेक्ट केले आणि त्याचे जे 4 नट आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने टाईट करून घ्यायचे, म्हणजे मोटर ढिल्ले राहणार नाही किंवा विहिरीमध्ये निसटणार नाही. त्यासाठी ते नट चांगल्या पद्धतीने टाईट करून घ्यायचे. तर मित्रांनो, त्यानंतर हा तुम्ही पाईप पण याचा बघू शकताय. तर हा पाईप तुम्ही बघू शकता, जवळपास फुल 3 इंची साईज पाईप आहे हा, बघू शकता तुम्ही 7.5 HP जैन सोलर पंपाचा. तर चला आता त्याची इन्स्टॉलेशनची माहिती घेऊया आणि लगेच त्याचा पाणी प्रेशर बघूया. तर बघू शकता इथं सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे जैन कंपनीचा. बघू शकता 2 स्ट्रक्चर आहे, एका स्ट्रक्चरवरती 9 पॅनल आहे आणि एका स्ट्रक्चरवरती 4 पॅनल आहे. जवळपास असे 13 पॅनल आहे टोटल, बघू शकता तुम्ही. आणि याचं जे डायरेक्शन आहे ते दक्षिण बाजूला दिलेलं आहे, म्हणजेच दिवसभर मोटर चालू त्यासाठी याचं जे डायरेक्शन आहे ते दक्षिण बाजूला केलेलं आहे. जर तुम्ही पूर्वेकडे केलं तर दुपारपर्यंत मोटर चालेल आणि दुपारून मोटर बंद होईल. त्यामुळे याचं जे डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूनच ठेवा, तुमचा कोणत्याही कंपनीचा सोलर पंप असू द्या. तर बघू शकता हा याच्यामध्ये वारा पास होण्यासाठी हा गॅप ठेवलेला आहे. आणि याचे जेवढं मटेरियल आहे सगळं गॅलोनाईजचं आहे, सगळं क्लिप आणि नटांमध्येच फिटिंग झालेलं आहे. बघू शकता त्या क्लिपामुळे तिथं गॅप होता मित्रांनो. तर बघू शकता या साईडला कंट्रोलर जोडलेला आहे आपण. आणि हा जो मेन शिविल आहे तो जवळपास 5.5 फूट खोलीला आहे आणि पूर्ण तो खालून वरतीपर्यंत सिमेंटामध्ये भरीत आणलेला आहे. बघू शकता हा कंट्रोल आहे. या कंट्रोलरमध्ये तुम्हाला सर्व माहिती जाणून भेटेल, म्हणजेच पॉवर, फ्रिक्वेन्सी वगैरे सर्व डिटेल तुम्हाला या कंट्रोलरमध्ये भेटेल. आणि त्याची जी माहिती सर्व या साईडला या स्कॅनरवरती दिलेली आहे. बघू शकता तुम्ही किती HPचा आहे. आणि याच्यावरती एक ID, त्याच्याद्वारेच तुमचा जो सोलर पंप आहे तो मोबाईल ऑटो होतो मित्रांनो. त्यासाठी कंपनीला कॉल लावावा लागतो, त्याचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आणि याचा जो जॉईन आहे मित्रांनो, बघू शकता डायरेक्ट खाली न देता डायरेक्ट कंट्रोलरमध्ये दिलेला आहे. बघू शकता काही सोलर पंपाचा तुम्ही जॉईन बघितला असेल खाल्ल्या साईडला आहे, तर तसं याचा खाल्ल्या साईडला आणि डायरेक्ट कंट्रोलरमध्ये जॉईंट आहे. आणि या साईडला मोटर चालू बंद करण्यासाठी खटका आहे. बघू शकता हा जो कप्पा आहे शेवट खाल्ला, याच्यामध्ये मोटरीच्या केबलचा जॉईंट आहे, बघू शकता. आणि त्यानंतर त्या साईडला तिची बॉडी अर्थिंग पण दिलेली आहे. त्याला तुम्हाला बॉडी अर्थिंग पण दाखवतो. बघू शकता इथं बॉडी अर्थिंग दिलेली, म्हणजेच एक पितळाचा रॉड खाली ठोकलेला आहे 3-1 फुटाचा. आणि त्याचा वापर एवढाच आहे की जास्त उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर झालं का काही टेम्परेचर मायनस करून जमिनीमध्ये जाते, त्यासाठी बॉडी अर्थिंग दिलेली जाते मित्रांनो. याच्यापासून काय करंट वगैरे काहीच नाही, तुम्ही बिंदास हात लावू शकता, काही अडचण नाही. तर बघू शकता याचे जेवढे जे आहे नट सगळे गॅलोनाईजचे. आणि पॅनल लावण्यासाठी बघू शकता डायरेक्ट क्लिपा आहे, म्हणजेच पर्लिंगांना होलं नाही आहे, डायरेक्ट सेपरेट क्लिपा दिलेल्या आहे. आणि त्याला नट आहे, म्हणजे जवळजवळ एका पॅनलला 4 क्लिपा दिलेल्या आहे, कारण की प्लेट उडू नये वारेन त्यासाठी एकदम मस्त पद्धतीने क्लिपा दिलेला आहे. आणि त्याचे जेवढे जे नट आहेत एकदम चांगल्या पद्धतीने टाईट करून घ्यायचे, म्हणजे सोलर पंप चांगला राहू त्यासाठी. तर चला याचे पॅनल किती वॅटचे ते बघूया. तर बघू शकता इथं नविता सोलर कंपनीचे पॅनल आहे. बघू शकता 550 वॅटचं एक पॅनल आहे. असे टोटल 13 पॅनल आहे. बघू शकता तुम्ही 7.5 HPला जवळपास आता 550 वॅटचा एक पॅनल दिला आहे, म्हणजे भरपूर पॉवर आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. तर चला आता याचा आपण पाणी प्रेशर बघूया. तर बघू शकता खाल्ल्या साईडनं मोटर चालू बंद करण्यासाठी खटका आहे आणि तो फक्त एकदम आल्लाद फिरवायचा आहे, लगेच मोटर चालू होते. तर बघू शकता तर त्यांनी इथं बाऱ्यावरती जोडलेलं आहे. बघू शकता तुम्ही इथं कांदे लावेल लगेच त्यांनी कांद्यावरती पाणी लावून दिलेलं आहे. तर चला आता तिथं जाऊन त्या जैन कंपनीच्या सोलर पंपाचा आपण पाणी प्रेशर बघूया.
तर बघू शकता मोटर चालू झाल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 सेकंद लागतात पाणी चालू होण्यासाठी. तर बघू शकता पाणी चालू झालेलं आहे आणि हा तुम्ही पाणी प्रेशर बघू शकता आता फुल पाणी प्रेशर. आणि मित्रांनो ही जी पाईप आहे पाईपची साईज जवळपास फुल मोठी आहे, म्हणजे फुल 3 इंची साईज पाईप आहे. तसं काही कंपन्याला तुम्ही बघितलं असेल 2.5 इंचीचा साईजचा पाईप येतो, तसं याला 3 इंची साईजचा पाईप दिलेला आहे. बघू शकता हा पाणी प्रेशर एकदम फुल पाणी प्रेशर मारलेला आहे जैन सोलर पंपाने. बघू शकता एकदम मस्त पाणी प्रेशर चाललेलं आहे आणि तुम्ही बाऱ्यावरती पण हा चांगला पाणी प्रेशर वापरू शकताय. बघू शकता या कांद्यांना लगेच त्यांनी पाणी लावून दिलेलं आहे आणि एकदम मस्त पाणी प्रेशर इथं मारलेलं आहे बघू शकता. तर चला आता यानंतर आपण लगेच GK एनर्जी सोलर पंप बघूया. तर मित्रांनो बघू शकता ही GK एनर्जी सोलर पंपाची मोटर आहे. याच्यामध्ये आपण 30 मीटर हेडपंप टाकलेला आहे बघू शकता. आणि ही जी मोटर ही पाण्यामध्ये सोडण्याच्या अगोदर त्याच्यातलं जे कुलन पाणी ते नक्की चेक करा. पाणी कमी असेल तर नक्की टाकून द्या, म्हणजे मोटर जळणार नाही. त्यासाठी कोणत्या कंपनीची मोटर असू दे त्याच्यातलं पाणी नक्की चेक करा आणि त्यानंतर टाका. तर चला आता याचा लगेच आपण पाणी प्रेशर बघूया. तर बघू शकता मित्रांनो हा पाणी प्रेशर जवळपास दुपारच्या वेळी मोटर चालू केलेली आहे आणि पाईपाची जी साईज आहे ती जवळपास 2.5 इंची साईज आहे, म्हणजेच फुल कट साईड पाईप आहे 2.5 इंचीचा. आणि बघू शकता हा पाणी प्रेशर मित्रांनो इथं तळ्यामध्ये सोडलेली मोटर आणि याच्यामध्ये सुद्धा 30 मीटर हेडपंप टाकलेला आहे आपण बघू शकता. याचे जवळपास आता आपण स्ट्रक्चर बघूया. तर बघू शकता याचं पण स्ट्रक्चर सेम आहे. जवळपास एका स्ट्रक्चरवरती 5 पॅनल आहे आणि एका स्ट्रक्चरवरती 6 पॅनल आहे बघू शकता. असे टोटल 13 पॅनल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही. तर चला त्याची इन्स्टॉलेशनची आणि याची थोडीशी माहिती घेऊया. तर बघू शकता याला पण एक बॉडी अर्थिंग दिलेली आहे मित्रांनो बघू शकता. इथं पण एक कॉपरचा रॉड खाली ठोकलेला आहे आणि तिची जी वायर आहे ती स्ट्रक्चरला जोडलेली आहे आणि याची तुम्ही जॉईंट पण बघू शकताय. बघू शकता इथं कंट्रोलर आपण जोडलेला आहे आणि याचं एवढं जे मटेरियल आहे सगळं गॅलोनाइज मटेरियल आहे आणि तिची जी माहिती कंट्रोलरची या साईडला दिलेली आहे. आणि याला सुद्धा तुम्हाला जर मोबाईलवरती चालू बंद करायचं आहे त्यासाठी तुम्हाला कंपनीचा कॉल लावा लागेल. त्याचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तर बघू शकताय एकदम मस्त पद्धतीने इन्स्टॉलेशनचं काम झालेलं आहे. तर चला आता GK एनर्जी सोलर पंपाचे पॅनल बघूया. तर बघू शकता प्रीमियर कंपनीचे पॅनल आहे आणि 535 वॅटचं एक पॅनल आहे आणि टोटल 13 पॅनल आहे बघू शकता तुम्ही. आणि याचे जेवढं याला एक फॅन पण दिलेला आहे बघू शकता तुम्ही, म्हणजेच कंट्रोलर जर गरम झाला तर गार थंड होण्यासाठी त्याला एक फॅन दिलेला आहे. आणि त्यानंतर याचे जे तुम्ही सिव्हिल खांब बघू शकता तो जवळपास 5.5 फूट खोलीला आहे आणि याचे जे नट आहे ते डायरेक्ट पर्लिंगांनाच नट लावलेले आहे 4 नट बघू शकता तुम्ही. याला पण 2 स्ट्रक्चर आलेले आहे बघू शकता आणि एकदम मस्त पद्धतीने GK एनर्जी सोलर पंप एकदम मस्त आहे बघू शकता. त्यानंतर या ज्या क्लिपा बघताय तुम्ही या क्लिपांवरच तिचं डायरेक्शन आहे ते या क्लिपांवरच होतं आणि हे सगळं जे मटेरियल आहे सगळं गॅलोनाइजचं मटेरियल मित्रांनो बघू शकता तुम्ही. एकदम मस्त सोलर पंप आहे GK एनर्जी पण बघू शकता तुम्ही. यानंतर या साईडला त्याची वीज यंत्र जोडलेलं आहे, म्हणजेच पावसाळ्यामध्ये सोलरवरती वीज पडू नये त्यासाठी लावलेलं जातं बघू शकता. म्हणजेच आर्थिंग अरेस्टर पण म्हणतात त्याला बघू शकता तुम्ही. याने सोलरवरती वीज पडत नाही. तर मित्रांनो बघू शकता हा GK एनर्जी सोलर पंप. तर तुम्हाला GK एनर्जी सोलर पंप आणि जैन सोलर पंपमधला पाणी प्रेशर कोणत्या कंपनीचा आवडला ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडं कोणता सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे ते बी नक्की सांगा. तर बघू शकता इथं आपण या तळ्यामध्ये मोटर सोडलेली आहे बघू शकता. याच्यामध्ये 30 मीटर हेडपंप टाकलेला आहे, चांगल्या पद्धतीने जवळपास पाणी प्रेशर मारलेलं आहे मित्रांनो. आणि जैन कंपनीची जी मोटर होती ती बी आपण विहिरीत सोडली, ती जवळपास 51 फुटावरच होती ती बी आणि जवळपास 30 फुटावरच सोडलेली बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणता सोलर पंप आवडला ते बी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जवळपास बघितलं तर दोन्ही सोलर पंप मस्त आहे, एकदम चांगले, सर्व्हिस पण दोघांची चांगली आणि कोणता सोलर पंप काहीच अडचण नाही. तर भेटूया असं त्या व्हिडिओ.